पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। सत्य, निर्भीड आणि वेगवान बातम्यांचा आवाज। सबस्क्राइब करायला विसरू नका। आलमगीर नगर येथे रोजा इफ्तार पार्टी, हिंदू मुस्लिम एकतेचा सुंदर संदेश। अहमदनगर प्रतिनिधी झहीर सय्यद। ऐतिहासिक अहमदनगर शहरालगत असलेल्या नागरदेवळे गावातील आलमगीर नगर येथे हिंदू मुस्लिम एकतेचे हृदयस्पर्शी उदाहरण पाहायला मिळाले। येथील ऐतिहासिक दारुल उलूम आलमगीर मदरसा मशीद परिसरात शनिवार दिनांक 7 मार्च 2026 रोजी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले। विशेष म्हणजे हा इफ्तार कार्यक्रम हिंदू व मुस्लिम समाज बांधवांनी एकत्र येऊन आयोजित केला होता। त्यामुळे परिसरात एकात्मता, बंधुभाव आणि सद्भावनेचे वातावरण निर्माण झाले। सध्या मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू असून उपवासाच्या या पवित्र काळात आलमगीर नगर परिसरातील हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध समाजातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील तसेच गरीब नवाज कॉलनी, आर्मी कॉलनी, ईदगाह मैदान मंडळींनी पुढाकार घेत मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार कार्यक्रम आयोजित केला। आलमगीर मस्जिद समोरील बारादरी पटांगणात हा कार्यक्रम पार पडला। सूर्यास्तानंतर अजान होताच सर्वांनी एकत्र येत रोजा इफ्तार केला आणि बंधुभावाचा सुंदर क्षण अनुभवला। आजच्या काळात देश व राज्यात अनेकदा हिंदू मुस्लिम वाद निर्माण करण्याचे प्रयत्न होत असल्याचे चित्र दिसत असताना नागरदेवळे येथील नागरिकांनी मात्र सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्याचा आदर्श घालून दिला। द्वेष नव्हे तर प्रेमाने समाज जोडला जातो, हा संदेश या इफ्तार कार्यक्रमातून सर्वांना मिळाला। या प्रसंगी उपस्थित हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध समाज बांधव व प्रमुख पाहुण्यांचा आयोजकांच्या वतीने शाल, गुलाब पुष्प देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला। या उपक्रमामुळे सर्व समाजातील नागरिकांमध्ये आपुलकी आणि विश्वास अधिक दृढ झाल्याचे उपस्थितांनी सांगितले। या कार्यक्रमाला नागरदेवळे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, सदस्य, कर्मचारी, राजकीय व सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक पत्रकार तसेच परिसरातील हिंदू मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी एकमेकांना रमजान महिन्याच्या शुभेच्छा देत सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचा संदेश दिला। या इफ्तार कार्यक्रमामुळे नागरदेवळे गावात प्रेम, सलोखा आणि एकतेचे वातावरण निर्माण झाले असून अशा उपक्रमांमुळे समाजात सद्भावना वाढण्यास मोठी मदत होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। न्यूज रिपोर्ट झहीर सय्यद। अशाच सडेतोड आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा आलमगीर न्यूज लाईव्ह 24।